नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश कावळे, एस.व्ही.के.टी. महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक। या ठिकाणी आपण मागच्या या लेक्चरमध्ये आपण जो अभ्यासक्रम जो आहे S1 स्पेशल 1 यामधला जे दुसरं प्रकरण जे आहे एरिस्टॉटल, त्या एरिस्टॉटल संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी बघणार आहोत। एरिस्टॉटलचे विचार जे आहेत ते विचार आपण त्यांचे विचार आणि त्या विचारांचं अवलोकन आपण ह्या लेक्चरमध्ये करणार आहोत। मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण प्लेटो जे ग्रीक विचारवंत आहेत त्या ग्रीक विचारवंतांमधील सॉक्रेटिस आणि प्लेटो या विचारवंतांचा आपण अभ्यास केला। त्यापैकी आपल्याला माहीत असेल की प्लेटो जो सॉक्रेटिसचा शिष्य होता त्या प्लेटो संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपण मागच्या लेक्चरला घेतली। यामध्ये आपण प्लेटोच्या जो जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय करून घेतला। याशिवाय प्लेटोचे जे विचार आहेत त्या विचारांचा अभ्यास आपण केला। यामध्ये जो प्लेटोचा शिक्षणविषयक विचार जो आहे त्या विचारांचा अभ्यास आपण मागच्या लेक्चरला या ठिकाणी केलेला आहे। प्लेटोचे जे शिक्षणविषयक विचार आहेत ते आजही अतिशय उपयुक्त आहेत आणि म्हणून त्या विचारांवरती आपण जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता। यानंतर आपल्याला या लेक्चरमध्ये जे एरिस्टॉटल जे आहेत त्या एरिस्टॉटल संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा एरिस्टॉटलचा जो जीवन परिचय आहे, एरिस्टॉटलचा जन्म कुठे झाला, त्याचं शिक्षण कुठे झालं, या संदर्भातली माहिती जी आहे किंवा आयुष्यभर त्यानं जे काम केलं त्या संदर्भातली सगळी माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। याशिवाय या लेक्चरमध्ये आपण एरिस्टॉटलने जे गुलामगिरीविषयीचे जे विचार आहेत ते विचार आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर आपल्याला या लेक्चरमध्ये जीवन परिचय आणि गुलामगिरीविषयीचे विचार जे आहेत ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। याशिवाय एरिस्टॉटलने जे गुलामगिरीविषयीचे विचार मांडलेले आहेत त्या विचारांवरती अनेक विचारवंतांनी टीकात्मक असं परीक्षण केलेलं आहे, ते देखील आपल्याला या सेशनमध्ये या ठिकाणी बघायचं आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेक्चरचं जे आपण जे लेक्चर घेणार आहोत त्याचं मूळ उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे तत्कालीन जी ग्रीक सामाजिक आणि राजकीय त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। ग्रीक नगरराज्य जी आहेत त्या ग्रीक नगरराज्य अतिशय विकसित होती त्या काळामध्ये आणि तिथला समाज जो आहे तिथली राजकीय परिस्थिती जी आहे ती अतिशय विकसित होती। त्या विकसित पद्धतीचा आपल्याला अभ्यास या लेक्चरमध्ये करायचा आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच कालखंडामधील एक अतिशय बुद्धिमान विचारवंत एरिस्टॉटल, या एरिस्टॉटलच्या विचारांचा अभ्यास देखील आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे। याशिवाय जो एरिस्टॉटल जो आहे त्या एरिस्टॉटलने अनेक विचार मांडलेले आहेत। त्या विचारांपैकीच एक विचार म्हणजे गुलामगिरी प्रथा किंवा दास प्रथा। ग्रीक नगरराज्यांमध्ये गुलामगिरी प्रथा त्या कालखंडामध्ये अस्तित्वात होती आणि त्यावेळी अनेक विचारवंत जे आहेत ते विचारवंत गुलामगिरीला विरोध करणारे होते, उदाहरणार्थ सोफिस्टांसारखे। परंतु जो एरिस्टॉटल आहे तो एरिस्टॉटल या गुलामगिरीविषयी काय सांगतोय, काय म्हणतोय, त्याचं म्हणणं काय आहे, त्याचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी आपल्याला या सेशनमध्ये समजून घ्यायचे आहेत। तर आपण एरिस्टॉटलच्या जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत। आपल्याला माहीत असेल की सॉक्रेटिस ग्रीक विचारवंत, त्यानंतर प्लेटो आणि त्यानंतर एरिस्टॉटल। जो सॉक्रेटिस जो होता त्या सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो आणि प्लेटोचा शिष्य एरिस्टॉटल अशी ही शिष्य परंपरा आहे। आणि याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव जे ग्रीक विचारवंत येतात त्या ग्रीक विचारवंतांमध्ये ज्याचं नाव अग्रस्थानी असं घेतलं जातं ते म्हणजे एरिस्टॉटल। कारण एरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं, हे आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे, माहीतच आहे। मग एरिस्टॉटल त्याचं जीवनचरित्र काय आहे, जीवन परिचय काय आहे, ज्यावेळेस प्लेटो आणि सॉक्रेटिस यांनी जे विचार ग्रीक नगरराज्यांमध्ये मांडले त्यापेक्षा थोडे भिन्न प्रकारचे विचार जे आहेत ते या ठिकाणी एरिस्टॉटलने मांडलेले आहेत। आपल्याला माहीत असेल की एरिस्टॉटलचा जन्म जो आहे तो जन्म इसवी पूर्व 384 मध्ये जे ग्रीक नगरराज्य जे आहे त्याच्या ग्रीक नगरराज्यांमध्ये स्टॅगिरा नावाचं एक नगर आहे त्या नगरामध्ये या ठिकाणी एरिस्टॉटलचा जन्म झाला। त्याचे वडील जे होते ते राजवैद्य होते। आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी त्याचे वडील जे राजवैद्य असल्यामुळे बऱ्याच वेळा
जे राजे होते त्यांच्या ठिकाणी त्यांचे उपचार करण्यासाठी त्यांच्या वडिलांना जावं लागत असे. त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळा लहानपणी लहान असताना अरिस्टॉटलसुद्धा जात असे. आपल्याला माहीत असेल की बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या गोष्टीचा परिणाम तिथल्या परिस्थितीचा तिथल्या विचारांचा परिणाम हा त्या मुलांवरती होत असतो. आणि अशा प्रकारे राजवैद्य असल्यामुळे अरिस्टॉटल देखील त्यांच्या वडिलांबरोबर जात असल्यामुळे अनेक वेळा जे राजकीय विचार मंथन त्या कालखंडामध्ये चालायचे ते सगळे विचार हे अरिस्टॉटलच्या कानावरती पडायचे. आणि एक प्रकारची तल्लख बुद्धी जी आहे ती तल्लख बुद्धी त्याची विचार करण्याची पद्धत ही लहानपणापासूनच एक प्रकारे निर्माण झाली होती. आणि त्याला कारण होतं ती म्हणजे त्याची लहानपणाची जी परिस्थिती. अशा प्रकारे अरिस्टॉटल जे आहे त्या अरिस्टॉटलचं जीवन जे आहे ते जीवन सुरू होतं. त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षी तो जी प्लेटोची अकॅडमी जी होती, विश्वविद्यालय जे होतं त्या विश्वविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी दाखल झाला. आणि खऱ्या अर्थानं त्या अरिस्टॉटलच्या जीवनाला एक वेगळं वळण, त्याचे एक विचार करण्याची एक वेगळी पद्धत जी आहे ती खऱ्या अर्थानं इथून सुरू झाली. या विश्वविद्यालयामध्ये अरिस्टॉटलला खूप चांगल्या प्रकारे शिकायला मिळालं आणि एक वेगळ्या प्रकारची विचार करण्याची पद्धत देखील त्याला अरिस्टॉटलला या विश्वविद्यालयामध्ये मिळाली. आणि 18व्या वर्षी तो या विश्वविद्यालयामध्ये आला आणि जवळजवळ 20 वर्ष तो या विश्वविद्यालयामध्ये शिकत होता, शिक्षण घेत होता. प्लेटो जो आहे त्या प्लेटोचा सगळ्यात आवडता विद्यार्थी किंवा आवडता शिष्य म्हणून अरिस्टॉटलला म्हटलं जात होतं. एवढंच काय तर प्लेटो असंही म्हणायचा की माझ्या या अकॅडमीचं जर अंतःकरण काय असेल तर तो म्हणजे अरिस्टॉटल. आणि म्हणून अरिस्टॉटल हा मूळतः बुद्धिमान तर होताच, परंतु एक वेगळे दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन त्याला खऱ्या अर्थाने या प्लेटोच्या अकॅडमीमध्ये त्याला मिळालेला आपल्याला दिसतो. 20 वर्ष तो या अकॅडमीमध्ये होता. त्यानंतर आपल्याला माहीत असेल की जी शिष्य परंपरा आहे, ज्याप्रमाणे सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल आणि अरिस्टॉटलचा शिष्य म्हणजे अलेक्झांडर, त्यालाच आपण सिकंदर, जो जगजेता होण्याची स्वप्न बघत होता, अशा सिकंदराचा गुरु म्हणजे अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटलने ज्यावेळी प्लेटोचा मृत्यू झाला त्यावेळेस अथेन्स सोडलं, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये परत तो अथेन्सला परतला आणि या अथेन्समध्ये त्याने लिसियम नावाचं एक अकॅडमी जे आहे, एक विश्वविद्यालय जे आहे ते विश्वविद्यालय सुरू केलं. या विश्वविद्यालयाला संपूर्ण जी आर्थिक मदत जी आहे ती आर्थिक मदत या कालखंडामध्ये सिकंदर जो आहे तो सिकंदर करत होता. सिकंदरला पूर्णपणे मार्गदर्शन जे आहे ते मार्गदर्शन या अरिस्टॉटलचं त्या कालखंडामध्ये मिळत होतं. परंतु सिकंदराचा मृत्यू झाला आणि मात्र त्याच्यावरती अथेन्समध्ये मोठ्या प्रमाणात टीका व्हायला सुरुवात झाली. ज्यावेळी अरिस्टॉटलवरती ह्या टीका होत होत्या त्यावेळी एक वेळ अरिस्टॉटलला असं वाटायला लागलं की ज्याप्रमाणे सॉक्रेटिसचा मृत्यू झाला किंवा सॉक्रेटिसला ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल की सॉक्रेटिसला विष देऊन मारण्यात आलं होतं आणि म्हणून अरिस्टॉटललाही असं वाटायला लागलं की आपलाही मृत्यू तसाच होऊ शकतो की काय. आणि म्हणून शेवटी त्याने अथेन्स सोडलं. आणि अशा प्रकारे अथेन्स सोडल्यानंतर त्यानं त्याचा मृत्यू जो आहे तो मृत्यू इसवी सन पूर्व 322मध्ये झालेला दिसतो आपल्याला. आता या ठिकाणी या कालखंडामध्ये त्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये या अरिस्टॉटलने अनेक ग्रंथांची निर्मिती केली. आपल्याला माहीत असेल की अतिशय बुद्धिमान विचारवंत म्हणून आपण अरिस्टॉटलकडे बघतो. म्हणजे असं कोणतंही शास्त्र नसेल की ज्यावरती त्याचं प्रभुत्व नसेल. नीतिशास्त्र असेल, अध्यात्मशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल किंवा तर्कशास्त्र, शरीरशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, खगोलशास्त्र, याच्याशिवाय साहित्य, कला, वाङ्मय या क्षेत्रामध्ये देखील अतिशय प्रभावी लेखन जे आहे ते प्रभावी लेखन एकमेव अरिस्टॉटल या विचारवंतानं या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला अरिस्टॉटल जो आहे तो अरिस्टॉटल अतिशय बुद्धिमान आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचा आपल्याला या ठिकाणी वाटतो. आणि आपल्याला माहीत असेल की जे प्लेटोला जमलं नाही, म्हणजे प्लेटोचे जर विचार बघितले तर प्लेटोपेक्षा थोडे वेगळ्या विचारधारा जी आहेत ती विचारधारा अरिस्टॉटल मांडू शकला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरिस्टॉटलने जे राज्यशास्त्र जे आहे ते राज्यशास्त्र वेगळं केलं. खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राचा खऱ्या अर्थानं दर्जा देण्याचं काम हे अरिस्टॉटलमुळे होऊ शकलं. आणि म्हणून
ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. याशिवाय त्याच्या या कालखंडामध्ये जवळजवळ त्याने 400 ग्रंथांची निर्मिती केली. या 400 ग्रंथांमध्ये त्याचे 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाचे आहेत आणि सर्वात जास्त भर जो आहे तो या 2 पुस्तकांवरती मोठ्या प्रमाणात दिला जातो. पहिलं पुस्तक आहे दी पॉलिटिक्स आणि दुसरं जे आहे ते म्हणजे द कॉन्स्टिट्यूशन. ही 2 पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहे. द पॉलिटिक्स याच्यामध्ये आदर्श राज्य कसं असावं या संदर्भातले विचार जे आहेत ते विचार ॲरिस्टॉटलने मांडलेले आहेत आणि द कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याने जवळजवळ त्या कालखंडामध्ये 158 राज्यघटनांचा अभ्यास करून एक आदर्श राज्य कसं असावं या संदर्भातले विचार जे आहेत ते विचार देखील या ठिकाणी मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे ॲरिस्टॉटल जे आहेत त्या ॲरिस्टॉटलचा जीवनपरिचय आणि त्यांची ग्रंथसंपदा या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. ॲरिस्टॉटलचा जीवनपरिचय जो आहे तो जीवनपरिचय आपण या ठिकाणी करून घेतला. प्लेटोचा अतिशय आवडता शिष्य म्हणजे ॲरिस्टॉटल. या प्लेटोच्या सगळ्या विचारांचा अतिशय प्रभाव जो आहे तो प्रभाव या ठिकाणी ॲरिस्टॉटलवर पडलेला होता. असं असलं तरी मात्र प्लेटोच्या विचारांमध्ये आणि ॲरिस्टॉटलच्या विचारांमध्ये खूप मोठा फरक दिसतो. प्लेटो जो आहे तो प्लेटो आपल्याला कुठेतरी आदर्शवादी वाटतो, तर ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल आदर्शवादाबरोबरच व्यवहारवादी देखील आपल्याला दिसतो. प्लेटो स्वप्नाळू विचारवंत वाटतो, तर ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल जास्तीत जास्त व्यवहारवादावर भर देताना दिसतो. तर या ठिकाणी आपल्याला जो ॲरिस्टॉटल जो आहे त्या ॲरिस्टॉटलचे या ठिकाणी आपल्याला गुलामगिरीविषयीचे विचार जे आहेत ते विचार या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्या कालखंडामध्ये अथेन्स असेल किंवा स्पार्टा असेल किंवा जी ग्रीक नगर राज्य होती त्या ग्रीक नगर राज्यांमध्ये समाजाचा एक अविभाज्य अंग म्हणून या गुलामगिरी प्रथेकडे बघितलं जायचं. गुलामगिरी प्रथा जी आहे ती गुलामगिरी प्रथा नुसती त्या कालखंडामध्ये व्यवहारामध्ये अस्तित्वात होती. एक कुटुंबाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून या गुलामगिरीकडे त्या कालखंडामध्ये बघितलं जायचं. ॲरिस्टॉटलसारखा विचारवंत देखील या गुलामगिरीचं समर्थन जे आहे ते समर्थन या ठिकाणी करताना दिसतो. आपल्याला माहीत असेल की ॲरिस्टॉटल हा व्यवहारवादी विचारवंत होता आणि म्हणून व्यवहारवादी विचारवंत असल्यामुळं गुलामगिरी प्रथा किती उपयुक्त आहे हे त्यांना आपल्या या विचारांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आपलं त्यांचं जे पुस्तक आहे दी पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये या गुलामगिरीचं समर्थन जे आहे ते समर्थन या ठिकाणी ॲरिस्टॉटल या विचारवंतानं आपल्याला केलेलं दिसतं. त्या कालखंडामध्ये आपल्याला माहीत असेल की ज्याप्रमाणे गुलामगिरी प्रथा आवश्यक आहे असं ज्यावेळी मांडणारे विचारवंत होते त्याच कालखंडामध्ये काही सोफिस्ट विचारवंत होते की जे या गुलामगिरीच्या प्रथेला पूर्णपणे विरोध करत होते. म्हणजे गुलामगिरी प्रथा योग्य आहे की अयोग्य यावरती त्या कालखंडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि या सगळ्या विचारवंतांना विरोध करणारं सोफिस्ट विचारवंत जे आहेत ते विचारवंत या गुलामगिरीच्या प्रथेला पूर्णपणे विरोध करत होते. या सोफिस्ट विचारवंत जे आहेत त्या सोफिस्ट विचारवंतांचं म्हणणं इतकंच होतं की जे गुलाम आहेत किंवा निसर्गाने मनुष्य निर्माण केलेला आहे, निसर्गानं मनुष्याची निर्मिती निसर्गाने केलेली आहे आणि म्हणून निसर्गतः सगळे माणसं जे आहेत सगळे मानव जे आहेत ते कसे आहेत समान आहेत, समान पातळीवर आहे आणि म्हणून ज्यावेळी सर्व जर समान असतील तर कोणत्याही व्यक्तीला नैतिक दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय करण्याचा किंवा त्याला गुलाम करण्याचा, गुलाम बनवण्याचा किंवा त्याचे स्वातंत्र्य असेल किंवा इतर बाबी त्याच्या अधिकार असतील ते अधिकार जप्त करण्याचा कोणत्याही प्रकारचा हक्क जो आहे तो हक्क लोकांना असू शकत नाहीत आणि म्हणून नैतिक दृष्टिकोनातून कोणत्याही व्यक्तीला गुलाम करता येणार नाही, गुलाम बनवता येणार नाही असा एक वेगळा विचार जो आहे तो वेगळा विचार या सोफिस्ट विचारवंतांनी मांडलेला आपल्याला दिसतो. परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे ॲरिस्टॉटल हा विचारवंत जो आहे तो अतिशय व्यवहारवादी होता आणि व्यवहारवादी असल्यामुळे एका ठिकाणी ॲरिस्टॉटल असं सांगतोय की जी ग्रीक समाजरचना जी आहे ती ग्रीक समाजरचना एक वेगळ्या प्रकारची समाजरचना आहे आणि म्हणून ग्रीक समाजरचना जी आहे ती ग्रीक समाजरचना एक वेगळ्या प्रकारची असल्यामुळे आपल्या विचारांमध्ये विचार मांडताना किंवा आपले विचार प्रस्तुत करताना ॲरिस्टॉटल असं सांगतोय की जर गुलाम प्रथा नष्ट जर झाली तर ग्रीक समाजव्यवस्था जी आहे ती समाजव्यवस्था कोलमडून पडेल. याशिवाय त्याचा मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेवर देखील त्याचे वाईट परिणाम जे आहेत ते वाईट परिणाम या ठिकाणी निर्माण होतील आणि म्हणून या
सोफिस्टांनी चालवलेली जी गुलामगिरीची जी चळवळ होती, त्या गुलामगिरीच्या चळवळीला विरोध जो आहे तो विरोध या ठिकाणी ॲरिस्टॉटलसारख्या विचारवंतानं या ठिकाणी केलेला दिसतो. ॲरिस्टॉटलचं जे मत होतं ते म्हणजे कुटुंब संस्था ही एक आवश्यक अशी संस्था आहे आणि कुटुंबासाठी जे जे आवश्यक घटक आहेत त्या आवश्यक घटकांमध्ये गुलाम हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे असं ॲरिस्टॉटलला त्या कालखंडामध्ये वाटायचं. आणि म्हणून ॲरिस्टॉटल म्हणतो की कुटुंबाच्या सुखासाठी आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी जी संपत्ती आहे ती संपत्ती आवश्यक आहे आणि संपत्तीशिवाय जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या सुखाची कल्पना करता येऊ शकत नाहीत. आणि म्हणून कुटुंबाच्या निर्वाहासाठी या सगळ्या संपत्तीची आवश्यकता त्या कालखंडामध्ये भासत होती किंवा कुटुंबाच्या या सुखासाठी या सगळ्या संपत्तीची आवश्यकता असते असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलला सांगायचं आहे. आता या ठिकाणी व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या जीवननिर्वाहासाठी संपत्ती जो आहे ती संपत्ती या ठिकाणी ॲरिस्टॉटल महत्त्वाची मानतो. परंतु त्या कालखंडामध्ये संपत्ती जी आहे ती संपत्ती या ठिकाणी ॲरिस्टॉटलने 2 प्रकारची या ठिकाणी सांगितलेली आहे. एक म्हणजे सजीव संपत्ती आणि दुसरी म्हणजे निर्जीव संपत्ती. मग सजीव संपत्तीमध्ये ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल त्या कालखंडामध्ये असणारे घोडे असतील, पशु असतील, प्राणी असतील किंवा गुलाम असतील या सगळ्यांचा समावेश जो आहे तो सगळ्यांचा समावेश तो सजीव संपत्तीमध्ये करतो. तर निर्जीव संपत्ती जी आहे त्या निर्जीव संपत्तीमध्ये तो घर, शेती, पैसा किंवा सोने, चांदी या सगळ्यांचा समावेश जो आहे तो सगळ्यांचा समावेश तो निर्जीव संपत्तीमध्ये करतो. आणि म्हणून सजीव संपत्ती असो किंवा निर्जीव संपत्ती असो या संपत्तीचा आवश्यकता जी आहे ती आवश्यकता या कुटुंब संस्थेसाठी अतिशय महत्त्वाची आहे असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलला सांगायचं आहे. याशिवाय ॲरिस्टॉटल असंही म्हणतो की व्यक्तीकडे केवळ निर्जीव संपत्ती असून चालणार नाही. म्हणजे त्याच्याकडे घर आहे, त्याच्याकडे शेती आहे, जमीन आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे, परंतु निर्जीव संपत्ती असून काहीच प्रकारचा फायदा होणार नाही. कारण निर्जीव संपत्तीवर सजीव संपत्तीनं आपलं श्रम जे आहे ते श्रम खर्च केल्याशिवाय त्यातून उत्पादन जे आहे ते उत्पादन मिळू शकणार नाही असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलला वाटतं. म्हणजे समजा अनेक लोकांकडे त्या कालखंडामध्ये जमीन स्वतःच्या मालकीची होती, परंतु जर त्या जमिनीमध्ये पशुपक्ष्यांनी किंवा गुलामांनी जर ती जमीन कसली नाही तर त्यातून कोणत्या प्रकारचं उत्पादन मिळणार नाही असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलला वाटतं. आणि म्हणून जर निर्जीव संपत्तीकडून मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं असेल तर मात्र त्यावर सजीव संपत्तीचे श्रम खर्च होणं गरजेचं आहे असं या ठिकाणी ॲरिस्टॉटल मांडताना दिसतो. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी सजीव संपत्ती आहे त्या सजीव संपत्तीमधला एक महत्त्वाचा घटक कोणता असेल तर तो म्हणजे गुलाम. आणि या गुलामांचं समर्थन जे आहे, गुलामगिरीचं समर्थन जे आहे, दासप्रथेचं समर्थन जे आहे ते समर्थन मात्र या ठिकाणी ॲरिस्टॉटल करताना दिसतो. आणि म्हणून ॲरिस्टॉटलच्या या गुलामगिरीच्या समर्थनार्थ आपण काही या ठिकाणी मुद्दे बघणार आहोत. तर ॲरिस्टॉटल असं म्हणतोय की गुलामगिरी ही कशा प्रकारची प्रथा आहे तर ती स्वाभाविक स्वरूपाची या ठिकाणी प्रथा आहे. मग ॲरिस्टॉटल जो आहे, ॲरिस्टॉटल विचारवंत जो आहे तो ॲरिस्टॉटल विचारवंत गुलामगिरी स्वाभाविक कशी आहे हे पटवून देताना असं म्हणतो की मनुष्य जो आहे तो मनुष्य नैसर्गिकदृष्ट्याच असमान आहे. किंवा तो असं म्हणतो की काही लोक जे आहेत, काही लोक जन्मतःच बुद्धिवान असतात आणि काही लोक जे आहेत ते जन्मतःच मूर्ख असतात किंवा निर्बुद्ध असतात. म्हणजे निसर्गानं जवळजवळ अशा प्रकारची विषमता जी आहे ती विषमता निर्माण केलेली आहे. म्हणजे काही लोक जन्मतःच मालक असतात तर काही लोक मात्र गुलाम म्हणून जन्माला येतात. काही लोक जे असतात ते आज्ञा देण्यासाठी जन्माला येतात आणि काही लोक जे आहेत ते आज्ञा स्वीकारण्यासाठी किंवा आज्ञा ज्या आहेत त्या मानण्यासाठी जन्माला येतात. काही लोक शासक म्हणून जन्माला येतात तर काही लोक शासित म्हणून जन्माला येतात. आणि म्हणून निसर्गानं ही सगळी असमानता जी आहे, विषमता जी आहे ती विषमता ही निसर्गतःच स्वाभाविक निर्माण झालेली या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल असंही म्हणतो की ज्यांना निसर्ग ज्यांना बुद्धी देतो ते मालक होतात आणि ज्यांना शारीरिक बळ देतो ते गुलाम होतात. तर अशा प्रकारे
स्वाभाविक प्रथा म्हणून गुलामगिरीचं समर्थन या ठिकाणी ॲरिस्टॉटल या विचारवंतानं केलेलं आपल्याला दिसतं. दुसरा मुद्दा या ठिकाणी ॲरिस्टॉटल मांडतोय तो म्हणजे मालक आणि गुलाम या दोघांनाही ही प्रथा जी आहे ती अतिशय लाभदायक आहे असं या ठिकाणी ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे. मग ही प्रथा दोघांनाही आवश्यक किंवा लाभदायक का आहे, तर या ठिकाणी ॲरिस्टॉटल असं सांगतोय की जी समाजव्यवस्था जी आहे, आपल्याला माहीत असेल की ग्रीक नगरराज्य जी आहेत त्या कालखंडामध्ये अतिशय प्रगतिशील होती आणि अशा प्रगतीपथावर जाण्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर तिथले जे लोक होते, जे शासक होते ते अतिशय बुद्धिमान होते. आणि म्हणून या ठिकाणी ॲरिस्टॉटलला सांगण्याचा उद्देश असा आहे की जे मालक जे आहेत, जे स्वामी जे आहेत, त्या लोकांना आपल्या बुद्धीचा उपयोग जो आहे तो उपयोग जास्तीत जास्त शासन असेल, राजकारण असेल, साहित्य असेल, कला असेल, विज्ञान असेल, या गोष्टींमध्ये भाग घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जो आहे तो वेळ मिळू शकतो. आणि जे गुलाम जे आहेत त्या गुलामांनी जर शेती केली, गुलामांनी जर कष्ट केले तर मालक जे आहेत त्या मालकांना या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबींकडे लक्ष देता येईल. जास्तीत जास्त ते वेळ जे आहेत आपला तो वेळ या बाबींसंदर्भात ते देऊ शकतील आणि पर्यायानं या साहित्य असेल किंवा कला असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती जी आहेत ती निर्मिती होऊ शकेल. आणि म्हणून एक प्रकारे गुलाम जे आहेत ते गुलाम कष्ट करतात, शेतावरती काम करतात, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो कुटुंबाचा उदरनिर्वाह गुलामांच्या श्रमावर अवलंबून असतो. आणि अशावेळी मालक जे असतात ते मालक आपला वेळ जो आहे तो वेळ राष्ट्रासाठी खर्च करतात असं या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगतोय. याशिवाय जसा गुलामांचा उपयोग मालकांना होऊ शकतो तसाच जे गुलाम जे आहेत त्या गुलामांना देखील मालकांचा मोठ्या प्रमाणात उपयोग या ठिकाणी होऊ शकतो असंही या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगतो. यामध्ये गुलाम जे आहेत ते गुलाम निसर्गतःच बुद्धिहीन असतात असं या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगतोय आणि त्यांच्याकडे ज्ञानाचा आणि संयमाचा अतिशय अभाव असतो. अशावेळी त्यांच्या या ज्ञानाचा आणि संयमाचा अभाव असल्यामुळे जे बुद्धिमान लोक जे आहेत त्या बुद्धिमान लोकांच्या संरक्षणाखाली गुलाम जे आहेत ते गुलाम आपलं जीवन जे आहे ते जीवन जगू शकतात. एक प्रकारे त्यांचं जीवन जे आहे ते जीवन या मालकांमुळे परिपूर्ण होतं आणि जर गुलाम जे आहेत ते गुलाम जर स्वतंत्र झाले तर ते अतिशय मोठ्या संकटात सापडू शकतील असं ॲरिस्टॉटलला या ठिकाणी सांगायचं आहे. थोडक्यात मालक असेल त्या मालकांनाही गुलाम प्रथा जी आहे ती लाभदायक आहे आणि गुलाम जे आहेत त्या गुलामांनाही ही प्रथा लाभदायक आहे. अशा प्रकारचं समर्थन जे आहे ते समर्थन या गुलामगिरी संदर्भात ॲरिस्टॉटल या ठिकाणी करताना दिसतो. दुसरं समर्थन जे आहे ते म्हणजे समाजासाठी अतिशय हितकारक अशी प्रथा आहे असं या ठिकाणी ॲरिस्टॉटल मांडताना दिसतो. कारण दासप्रथा जी आहेत ती संपूर्ण समाजासाठी फायद्याची आहे. कारण जे बुद्धिमान लोक आहेत समाजामध्ये, जेवढे बुद्धिमान लोक आहेत त्या सगळ्या बुद्धिमान लोकांना समाजासाठी जास्तीत जास्त त्यांना वेळ देता येईल आणि समाजासाठी ज्यावेळेस ते जास्तीत जास्त वेळ देतील त्यावेळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होऊ शकेल आणि अशावेळी समाज जो आहे तो समाजाचा विकास होईल, पर्यायानं राज्याचा विकास होईल असा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी ॲरिस्टॉटल मांडताना दिसतोय. तर अशा प्रकारे समाजासाठी अतिशय हितकारक प्रथा ॲरिस्टॉटल या ठिकाणी मांडताना दिसतो. याशिवाय आपल्याला माहीत असेल की ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल या ठिकाणी गुलामांचा समावेश जो आहे तो गुलामांचा समावेश संपत्तीमध्ये करताना दिसतो आणि म्हणून कौटुंबिक संपत्ती त्याला फार महत्त्वाची वाटते आणि गुलामांशिवाय जी राज्यव्यवस्था जी आहे, ग्रीकांची जी समाजव्यवस्था जी आहे ती समाजव्यवस्था टिकू शकत नाही असं या ठिकाणी या ॲरिस्टॉटलला वाटतं. आणि म्हणून जी संपत्ती जी आहेत त्या संपत्तीत एक महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो म्हणजे गुलाम. आणि मालक जे आहेत ते मालक बुद्धिमान असतात असंही या ठिकाणी अगोदर ॲरिस्टॉटलने म्हटलेलं आहे. आणि म्हणून ॲरिस्टॉटल असं म्हणतोय की गुलाम जे आहेत ते गुलाम दोन प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये त्याने प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे नैसर्गिक गुलाम आणि दुसरा जो आहे तो म्हणजे कायदेशीर गुलाम.
यामध्ये ज्या व्यक्ती ज्या आहेत, ज्या निसर्गतःच बुद्धिहीन असतात, ज्या अकुशल असतात, अकार्यक्षम असतात, अयोग्य असतात, अशा किंवा गुलामांच्या घरी जन्माला येतात, अशा सगळ्या व्यक्तींचा समावेश तो नैसर्गिक गुलामांमध्ये करताना दिसतो. तर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कायदेशीर गुलाम. यामध्ये जे ग्रीक नगरराज्य जे आहेत, ती नगरराज्य ज्यावेळेस युद्ध करत होते, त्यावेळेस युद्ध करताना युद्धामध्ये पराभूत झालेले सैनिक असतील, त्या सगळ्या सैनिकांचा परकीय सैनिकांचा समावेश जो आहे, तो परकीय सैनिकांचा समावेश तो कायदेशीर गुलामांमध्ये या ठिकाणी करताना दिसतो. आणि म्हणून हे जे लोक आहेत किंवा नैसर्गिक गुलाम किंवा कायदेशीर गुलाम हे अतिशय बुद्धिहीन असतात आणि म्हणून त्यांना मालकांच्या अधीन या ठिकाणी राहणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक विचार जो आहे तो विचार या ठिकाणी ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल या ठिकाणी मांडताना दिसतो. तर एक प्रकारे गुलामगिरीचं समर्थन जे आहे ते गुलामगिरीचं समर्थन या ठिकाणी ॲरिस्टॉटल जो आहे तो ॲरिस्टॉटल करताना दिसतो. परंतु आपल्याला माहीत असेल की एक मानवतावादी विचारातून ॲरिस्टॉटल असंही म्हणतो की जर मालक जे आहेत ते मालकांनी या गुलामांना किंवा अतिशय सहानुभूतीनं वागवणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्यावरती निर्दयीपणे त्यांच्यावरती काही अत्याचार जे आहेत ते अत्याचार करू नये, अशा प्रकारचा विचारसुद्धा या ठिकाणी ॲरिस्टॉटल मांडतो. याशिवाय एखादा गुलाम जो आहे तर तो जर चांगल्या प्रकारे जीवन जगत असेल किंवा त्याची विचार करण्याची पद्धत पातळी बदलत असेल तर अशा गुलामाला स्वतंत्र करून देणं गरजेचं आहे किंवा त्याला स्वातंत्र्य द्यावं असंही या ठिकाणी ॲरिस्टॉटल सांगताना दिसतो. तर अशा प्रकारे गुलामगिरीचा समर्थनार्थ काही मुद्दे जे आहेत ते मुद्दे या ठिकाणी ॲरिस्टॉटलने मांडलेले आपल्याला दिसतात. यानंतर ग्रीक नगर राज्यांमध्ये ॲरिस्टॉटलने त्या कालखंडामध्ये ही गुलामगिरीची प्रथा अस्तित्वात होती. ॲरिस्टॉटलसारख्या विचारवंताने गुलामगिरी प्रथा किती आवश्यक आहे हे त्याच्या विचारांमध्ये पटवून सांगितलं. परंतु ॲरिस्टॉटलच्या ह्या सगळ्या विचारांवरती कुठेतरी विचारवंतांनी टीका केलेली आहे. कारण आपल्याला माहीत असेल की कोणत्याही दृष्टिकोनातून गुलामगिरीची जी प्रथा आहे ती अतिशय अयोग्य आहे. आणि म्हणून जरी ॲरिस्टॉटलने गुलामगिरीच्या प्रथेविषयी समर्थनार्थ काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले असले तरी मात्र त्याच्यावरती अनेक टीका ज्या आहेत त्या टीका या ठिकाणी केलेल्या आहेत. आपल्याला ॲरिस्टॉटलच्या गुलामगिरी विचारांवरील काही टीकात्मक परीक्षण जे आहेत ते टीकात्मक परीक्षण आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिली टीका जी आहे ती या ठिकाणी अशी केली जाते की गुलामगिरीची जी प्रथा आहे, जी विचार ॲरिस्टॉटलने मांडलेले आहे ते अतिशय लोकशाही तत्त्वाच्या विरोधी आहे. आपल्याला माहीत असेल की लोकशाहीमध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुता यासारखी तत्त्व जी आहेत ती यासारखी तत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण मानली जातात. परंतु ॲरिस्टॉटलने जो विचार गुलामगिरीचा मांडलेला आहे किंवा गुलाम जे आहेत त्या गुलामांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, त्यांना कोणत्याही प्रकारचे हक्क नव्हते, त्यांना स्वातंत्र्य नव्हतं, हे सगळे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी लोकशाहीच्या विरोधातले आहे असं या ठिकाणी टीकाकारांना वाटतं. आणि म्हणून ॲरिस्टॉटलने कितीही या विचारांचं समर्थन केलेलं असलं तरी मात्र लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधी विचार हे सर्व आहेत असं या ठिकाणी टीकाकारांना वाटतं. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ॲरिस्टॉटलचे जे गुलामगिरीविषयीचे जे विचार आहेत ते अतिशय विरोधाभासी विचार आहेत. विरोधाभासी विचार यासाठी की एकीकडे ॲरिस्टॉटल असं म्हणतो की ही दास प्रथा जी आहेत, गुलामगिरी प्रथा जी आहेत ती स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. आणि दुसरीकडे तो असंही म्हणतो की जे गुलाम जे आहेत जर त्यांना दुसरीकडे ते स्वतंत्र जीवन जगण्यास जर लायक असतील तर अशा गुलामांना त्यांना स्वातंत्र्य देणं आवश्यक आहे असाही विचार एका ठिकाणी तो मांडतो. म्हणजे एक प्रकारे एका बाजूला तो गुलामगिरीचं समर्थन करतो तर दुसऱ्या बाजूला मात्र लगेच तो त्यांच्या स्वातंत्र्यासाठीचा विचार मांडतो. आणि म्हणून टीकाकार जे आहेत ते टीकाकार या ठिकाणी ॲरिस्टॉटलच्या या विचाराला अतिशय विरोधाभासी विचार असं देखील या ठिकाणी म्हणतात किंवा त्याच्यावरती ही टीका जी आहे ती टीका या ठिकाणी करतात. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे सामाजिक एकात्मकतेस घातक. आपल्याला माहीत असेल की ॲरिस्टॉटलनं जे गुलामगिरीचं समर्थन केलं तो असं म्हणतो की गुलामगिरी ही प्रथा जी आहे ही स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. निसर्गानेच ही असमानता, ही विषमता निर्माण केलेली आहे. मग या ठिकाणी ज्यावेळेस ॲरिस्टॉटल या गुलामगिरीचं समर्थन करतो त्यावेळेस कुठेतरी सामाजिक विषमता निर्माण होते
आणि अशा प्रकारे सामाजिक विषमता निर्माण झाल्यामुळे समाजाला कुठेतरी हे घातक आहे, सामाजिक एकात्मतेला कुठेतरी हे घातक ठरतं आणि अशावेळी सामाजिक जी एकता निर्माण व्हायला पाहिजे ती सामाजिक एकात्मता या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. कुठेतरी मालक आणि गुलाम ही एक दरी निर्माण होते. कुठेतरी मालक आणि गुलाम अशा प्रकारचे वर्ग जे आहेत, वर्गव्यवस्था जी आहे ती वर्गव्यवस्था निर्माण होते आणि यातून राज्यामध्ये जी राष्ट्रीय एकात्मता जी आहे, सामाजिक एकात्मता जी आहे ती निर्माण होऊ शकत नाही. अशा प्रकारचा विचार जो आहे किंवा अशा प्रकारची टीका जी आहेत ती टीका या ठिकाणी या अरिस्टॉटलच्या विचारांवरती केली जाते. याशिवाय पुढचं जे आहे ते म्हणजे अरिस्टॉटलने असं म्हटलेलं आहे की बुद्धिमान आणि बुद्धिहीन, निसर्गतःच काही लोक बुद्धिमान असतात आणि काही बुद्धिहीन असतात. जे बुद्धिमान म्हणून जन्माला येतात ते शासक होतात आणि जे बुद्धिहीन म्हणून जन्माला येतात ते गुलाम किंवा दास होतात. अशा एक प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मांडलेला आहे. परंतु टीकाकारांना या ठिकाणी असं सांगायचं आहे की जे बुद्धिमान आहेत आणि बुद्धिहीन आहे याच्यामध्ये यांच्यामधली जो फरक आहे तो फरक नेमका कशा प्रकारे ओळखायचा किंवा जी कसोटी आहे ती कसोटी कशा प्रकारे लावायची, अशा प्रकारचा कोणताही उपदेश जो आहे तो उपदेश किंवा त्याच्या प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी अरिस्टॉटलने मांडलेला नाही. आणि म्हणून बुद्धिमान आणि बुद्धिहीन या दोन्ही बाबी कशा प्रकारे ओळखल्या जाव्या यासाठी मात्र अरिस्टॉटल अतिशय असमर्थ ठरतोय. तर अशा प्रकारची एक टीका जी आहे ती टीका या ठिकाणी या अरिस्टॉटलच्या विचारांवरती केली जाते. पुढची जी टीका जी आहे ती म्हणजे निर्भीड मत मांडण्यास असमर्थ. आपल्याला माहीत असेल की अरिस्टॉटल जो आहे तो अरिस्टॉटल हा अतिशय प्रगल्भ बुद्धीचा विचारवंत होता आणि समाजामध्ये ज्या चालणाऱ्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथांना प्रचंड विरोध करणारा असा विचारवंत होता. आपल्याला माहीत असेल की जवळजवळ 400 ग्रंथ अरिस्टॉटलने आपल्या पूर्ण जीवनामध्ये लिहिलेत आणि हे सगळे पुस्तकं ग्रंथ लिहिताना समाजामध्ये त्या कालखंडामध्ये ग्रीक नगरराज्यांमध्ये ज्या गोष्टी घडामोडी घडत होत्या त्या सगळ्यांवरती अतिशय विस्तृत विवेचन या ठिकाणी अरिस्टॉटलने केलेलं आहे. मग अशा वेळेस त्याने राज्यघटनांचा अभ्यास केला, समाजाचा अभ्यास केला. परंतु या ठिकाणी टीकाकारांना असं म्हणायचं आहे की गुलामगिरीसारखी अतिशय अनिष्ट प्रथा असताना देखील त्या प्रथेविरुद्ध समाजामध्ये तो अशा प्रकारचं निर्भीड मत जे आहेत ते निर्भीड मत मांडण्यास तो मात्र असमर्थ ठरलेला आहे. जो अरिस्टॉटलचा जो गुरु आहे प्लेटो आणि प्लेटोचा जो गुरु आहे सॉक्रेटिस, आपल्याला माहीत असेल सॉक्रेटिसची गोष्ट की सॉक्रेटिसनं ज्यावेळेस आपले विचार प्रकट करायला सुरुवात केली त्यावेळी तिथल्या जी राजेशाही व्यवस्था होती त्या राजेशाही व्यवस्थेने आपल्या विरुद्ध विचार मांडतोय म्हणून त्याला विष पाजून मारलं. आणि या ठिकाणी टीकाकारांना असं वाटतं की जर सॉक्रेटिससारखा विचारवंत जर अतिशय अनिष्ट प्रथेंना विरोध करू शकतो, आपलं मत जे आहे ते निर्भीडपणे मांडू शकतो, तर या ठिकाणी मात्र अरिस्टॉटलला हे माहीत असून देखील अरिस्टॉटल मात्र या ठिकाणी आपलं मत मांडायला किंवा निर्भीड मत मांडण्याला अतिशय असमर्थ या ठिकाणी ठरलेला आहे. अशा प्रकारचा एक विचार जो आहे किंवा अशा प्रकारची टीका जी आहेत ती टीका या ठिकाणी टीकाकारांनी या ठिकाणी केलेली आहे. दुसरी टीका या ठिकाणी केली जाते अरिस्टॉटलवरती किंवा अरिस्टॉटलच्या या गुलामगिरी च्या विचारांवरती, ती म्हणजे मानवतावादी विरोधी विचार. या ठिकाणी टीकाकारांना असं वाटतं की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी अरिस्टॉटलने मानवतेच्या दृष्टिकोनातून हा एक विचार करणं आवश्यक होतं. मानव म्हणून प्रत्येकाला जगण्याचा स्वतंत्र असा अधिकार आहे आणि म्हणून मानवतावादी विरोधी असे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी अरिस्टॉटलची दिसतात. अशा प्रकारची टीका जी आहे ती टीका या ठिकाणी टीकाकारांनी या ठिकाणी केलेली आहे. तर अशा प्रकारे अरिस्टॉटलच्या ह्या सगळ्या विचारांवरती, त्याचं जे गुलामगिरीचे जे विचार आहेत त्या विचारांवरती अशा प्रकारची टीका जी आहे ती टीका या ठिकाणी होताना दिसते. यानंतर आपण जे अरिस्टॉटलचे त्याचं जीवनचरित्र बघितलं, याशिवाय अरिस्टॉटलने सांगितलेले गुलामगिरीविषयीचे विचार बघितले, याशिवाय या अरिस्टॉटलच्या या गुलामगिरीविषयीवर विचार जे आहेत त्या विचारांवरची काही टीकात्मक परीक्षण बघितलं, तर या ठिकाणी
आपण काही असाइनमेंट जे आहेत त्या असाइनमेंट या ठिकाणी देणार आहोत. यामध्ये ॲरिस्टॉटलचे गुलामगिरीविषयीचे विचार स्पष्ट करा असा प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. दुसरा म्हणजे आधुनिक काळामध्ये या ॲरिस्टॉटलच्या विचारांचं मूल्यमापन करायचं आहे. ग्रीक नगर राज्यांमध्ये जन्माला आलेला ॲरिस्टॉटल अतिशय बुद्धिमान होता आणि त्या ॲरिस्टॉटलचे विचार त्या काळामधले आणि आजच्या कालखंडामध्ये या ॲरिस्टॉटलचे विचार जे आहेत ते किती उपयोगी ठरू शकतात यांचं एक मूल्यमापन आपल्याला या प्रश्नामध्ये बघायचं आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ॲरिस्टॉटलच्या गुलामगिरीविषयक विचारांचं जे टीकात्मक परीक्षण जे आहेत ते टीकात्मक परीक्षण या ठिकाणी करायचं आहे. तर अशा प्रकारे 3 प्रश्न यासाठी आपल्याला आपण घेतलेले आहेत. गुलामगिरीविषयीचे विचार, त्याच्या विचारांचं मूल्यमापन आधुनिक काळामध्ये आणि त्याच्या जे गुलामगिरीविषयक विचार आहेत त्याच्यावरती टीकात्मक परीक्षण. तर अशा प्रकारे 3 प्रश्न जे आहेत ते 3 प्रश्नांचा विचार या ठिकाणी करणं आवश्यक आहे. या ठिकाणी आपण ॲरिस्टॉटलच्या गुलामगिरीविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी बघितले. या ठिकाणी आपण जे आहेत ते तत्कालीन जी ग्रीक सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचं अवलोकन या ठिकाणी या लेक्चरमध्ये केलेलं आहे. ग्रीक समाजव्यवस्थेमध्ये त्या कालखंडामध्ये ज्या गुलामगिरीची प्रथा असेल किंवा इतर अनिष्ट प्रथा असतील आणि राजकीय परिस्थिती ज्या आहेत त्या परिस्थिती संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे. याशिवाय ॲरिस्टॉटलसारखा विचारवंत जो आहे तो विचारवंत या गुलामगिरीचं जे समर्थन जे आहे ते समर्थन या ठिकाणी करताना दिसतो. त्यांचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण बघितलेले दिसतात. याशिवाय आपण पुढच्या लेक्चरला जे आहेत ते पुढच्या लेक्चरला आपण ॲरिस्टॉटलचे राज्याविषयीचे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी समजून घेणार आहोत. आपल्याला माहीत असेल की ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक म्हणतात आणि म्हणून राज्याविषयीचे जे विचार आहेत ते विचार त्याचे अतिशय महत्त्वाचे आहेत. जगातल्या 158 राज्यघटनांचा त्याने अभ्यास केला आणि 158 राज्यघटनांचा अभ्यास करून त्या संदर्भातलं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण या ठिकाणी ॲरिस्टॉटलने केलेलं आहे आणि म्हणून ॲरिस्टॉटलचे राज्याविषयीचे विचार जे आहेत ते विचार आपण समजून घेणार आहोत. याशिवाय ॲरिस्टॉटलचे क्रांती संदर्भातले विचार जे आहेत ते विचार देखील आपण पुढच्या लेक्चरला समजून घेणार आहोत. तर पुढच्या लेक्चरला हे सगळं आपण समजून घेणारच आहोत. तर धन्यवाद.